कर्णधार असतील नितीन, तुम्हाला सूचना आयोजकांच्या माध्यमातून देतोय. स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करा, ही महत्वपूर्ण सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. वळूया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू फुलटॉस, ड्राईव्ह केला, शॉट पॉइंटला खेळाडू आहेत. हलकी मिसफील्ड झालाय आणि हलकी मिसफील्डचा पाहता आपण पाहिलं दोन फलंदाजाने आपसमध्ये चांगला कॉन्फिडेंटली ताळमेळ दर्शवला. 2 धावा जोडल्या. सुरुवात पाहिली, पहिल्या बॉलवर 2 धावे निघाले, गर्जना झाले स्कोर बोर्डचे. आणि आपण पाहिलं तर मग जो धाडशी निर्णय आहे ना, त्या निर्णयावर ठाम राहण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही बॅटर्सचा. शॉर्ट पिच, हुकचा फटका, फाईन लेग क्षेत्र आपण पाहिलं खाली आहे आणि तिथे चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. देखना फटका पाहायला मिळाला आणि नजाकत दर्शवली गेली आपल्या बॅटिंगची, कारण की फाईन लेग खाली होता आणि त्या फटक्याला मात्र तिथे खेळला गेला आणि एक चांगला फटका, आक्रमक फटका, चौकार मात्र पेश केलाय. इथे आपण पाहिलं तर बॅटर अर्जुन 6 धावा फलकावर. अर्जुन आणि अरुण ही जोडी आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो, परंतु आपण पाहिला गॅप मध्ये पडलाय. लॉंगॉनवर खेळाडू आले, धावेचा प्रयत्न आहे, नकार मात्र दिला गेला. तत्पूर्वी आपण पाहू शकतो की जो धाव घेण्याचा प्रयत्न जर केला असता तर मग मोठी जोखीम स्वीकारावी लागली असती, परंतु जसं काही झालं नाहीये आणि इथून एक धाव मिळाली. मॅन्डेटरी पाऊल त्याचे षटक म्हणजेच रिंग आहे आणि या रिंग मध्ये किंग बनण्याचा प्रयत्न करावा लागेल. फाईट मात्र करावं लागेल चांगली. चांगला क्लासिकल ड्राईव्ह दर्शवताना पाहायला मिळतील का. चांगला क्रिकेट. फुलटॉस आहे, ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉनचे खेळाडू आलेत पुढे आणि त्याने आपण पाहिलं तर अतिशय चांगलं जजमेंट दर्शवलं गेलं. चेंडूची पाहणी केली, व्यवस्थितरित्या कलेक्ट केलाय आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का मात्र दिलाय. पहिला फलंदाज बाद केलाय. पहिला मोठा धक्का आई भवानी ब्राह्मणगाव टीमला. पहिली विकेट डाऊन झाले तर त्वरित करा लगेचच. आज आपण थोडस सहकार्य करण्याची विनंती करतोय, कारण की काल आणि परवाचा दिवस म्हणजे 2 दिवस आहेत ना, अगदी आपण पहिलं वेळेवर मॅचेस झाल्या आणि कोणत्या प्रकारचा पण पाहिलं तर बॅटलाईटचा सामना झाला नाहीये. कारण की आज आपल्याला असं चित्र दिसून येते की कदाचित आज आपण बॅटलाईट मध्ये डेफिनेटली जाणार आहोत, कारण की ऑलरेडी लेट झालोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग आणखीन थोडंसं लेट होईल तर मग इथून कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच आहे ना, 1 ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळू शकतोय. तुमची टोटल आपण बघितली तर आहे फलकावर 7, 1 विकेट गमावलंय. चेंडू फेकून झाले आहेत 4. मग आपण पाहू शकतोय की आता 2 चेंडू आहेत आणि बॅटर आलेत नवीन मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर साईनाथ. फुलटॉस या वेळेला फाईन लेग क्षेत्रामध्ये क्या बात आहे, हुकचा फटका पाहायला मिळाला. आल्या आल्या चौकाराच्या साने हा घात केलाय, आघात केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. दिशाहीन चेंडू होता आणि त्या दिशाहीन चेंडूला नक्कीच पाहायला व्यवस्थित त्या बॅटमध्ये कन्वर्ट केलं, फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळला आणि आपण पाहतोय तर मनगडातली जादू दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये साईनाथन आपण पाहिला तर इथे चौकार ठोकला. 11च्या घरामध्ये धाव फळक. 1 चेंडू शिल्लक पाहतोय आपण. यावेळेला उर्फी चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न हवेत आहे. लॉंग ऑफला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते तिथे. सुंदर मात्र झेल कलेक्ट केला जातोय. कमबॅक केला गेला इथे जयरामच्या माध्यमातून आणि दुसरा मोठा धक्का ज्या खेळाडूने चौकार लगावला होता त्यालाच बाद केला जातोय आणि इथे पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना बहुमूल्य 2 गड्याच्या मोबदल्यात फलकावर पाहतोय आपण 11 धावा. अशी सुरुवात जय भवानी ब्राह्मणगाव या टीमची आपल्याला पाहायला मिळत आहे.
वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जय गणेश गावलीपाडा ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गणराज एक षटक समाप्त झाला म्हणजे 11 धावा मित्र म्हणेन की डबल फिगर मध्ये सुरुवात चांगली आहे, परंतु 2 विकेट गमावलेत. स्ट्राईक एंड कडे आपण पाहू शकतो आता. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की इथे 12 धाव फलकावर आपल्याला जर पाहायला मिळतात. 2 विकेट गमावलेत. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले ना, तर जे उभे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन आणि आकाश हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आपण पाहू शकतो थोडस मात्र नक्कीच दिशेवरचा कंट्रोल मात्र चुकला गेला आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की एक 10 मात्र एक्स्ट्रा मिळाले. दमदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या दमदार स्पर्धेचा उल्लेख करायचा झाला तर गवलीपाटा ट्रॉफी जी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जवळजवळ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा महासंग्राम दुसरी स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या मैदानाचं जर विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच पोमन ग्रामस्थांच्या माध्यमातून या मैदानाची नक्कीच निर्मिती केली गेली आणि त्याप्रमाणे आपण पाहू शकतो की नक्कीच यापूर्वी थोडासा चुकीचा उल्लेख झाला होता. नक्कीच त्यासाठी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतोय. क्षमा नक्कीच मी मागतोय, कारण की राहुल अंधेरे यांनी सुद्धा नक्कीच उल्लेख केला होता की जे चुकून नक्कीच गावदेवी मैदानाचा उल्लेख केला होता त्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त केली जाते आणि आपण उल्लेख करतोय. तर हे मैदान आपण पाहू शकतो मग प्रमाण ग्रामस्थांच्या माध्यमातून नक्कीच निर्मिती केली गेली आणि एक चांगलं असं मैदान आपल्याला जर पाहायला मिळत आहे. शॉर्टपिच चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र फाईन लेग च्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. चेंडू आपण पाहता निघून जात असताना पाहायला मिळतोय तो म्हणजे 21च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलं गेलंय. आई भवानी ब्राह्मणगाव टीम बॅटिंग करते. 2 विकेट गमावलेत, परंतु खेळण्याचा अंदाज मात्र त्यांचा बदललेला नाहीये, कारण की जे 2 खेळाडू आपण पाहू शकतो ज्याने बाद झाले, परंतु धाव गतीवर त्याचा काही परिणाम झालेला नाहीये. विकेट टेकर मात्र बनावं लागेल गोलंदाजांना, परंतु गोलंदाज बनत नाहीयेत. गणराज पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर ब्लॉक करून घेतलं होतं स्वतःला फलंदाजाने. थोडस आपण पाहिलं की इनसाउट आउट एक्झिक्यूट करायचा होता शॉट, परंतु आपण पाहतो इथे 2 धावा मात्र इथून जोडल्या जात आहेत. 23 च्या घरामध्ये धावफलक 5 चेंडू टाकून झालेत. दुसरं षटक ऑन आहे आणि इथून आपण पाहू शकतो की 2 खेळाडूंच्या मध्ये चांगली पार्टनरशिप मात्र होत असताना पाहायला मिळते. पार्टनरशिप आणखी मोठी करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सना करावा लागेल. उलटा असा बॉल पाहायला मिळाला, व्यवस्थित आला नाही बॅटवर, परंतु इथे आपण पाहिलं शॉर्ट लेगच्या दिशेने फिल्डर आले, चेंडूला उचललं, फेकलं, धावा मिळाल्या. टीमच्या टोटल मध्ये भर पडली गेली आहे, टीमची टोटल पोहोचली गेली आहे. 25च्या घरामध्ये 2 बॅटर आपण पाहिले तर अर्जुन वळवे आणि नक्कीच आकाश वळवे हे मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु नक्कीच हे 2 वळवे ब्रदर्स धावसंख्येला नक्कीच कशा प्रकारे वळण देत आहेत हे सुद्धा पाहूया.
बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतोय रुपेश. तिसरं षटक ऑन होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच यावेळी आडव्या पाटणा फिल्डर आहे परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल कलेक्ट होतोय. विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की एकविरा स्पोर्ट्स बेलकडी टीम आता इथून तिसऱ्या षटकामध्ये विकेटच्या साहाय्याने सुरुवात केली आहे म्हणजेच कमबॅक करण्याच्या तयारीत पाहायला मिळते. आई ब्राह्मणगाव टीम आपण पाहिले तर विकेट मात्र गमावत असताना पाहायला मिळत आहे आणि हेच विकेट मात्र अशाच प्रकारे गमावले तर मग कदाचित येणाऱ्या काही षटकामध्ये मग थोडासा अडथळा निर्माण होऊ शकते कारण की 3 विकेट डाऊन झाली आहेत. टीमची टोटल 25 आहे आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी आलेला गोलंदाज रुतेश आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतोय की मग सुरुवात करून दिलाय. आणखीन काही विकेट मिळवून देईल का रुतेश आपल्या टीमसाठी पाहूया. परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेले बॅटर आपण पाहिले निलेश आहेत. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता खेळायचा होता पॉइंटला चेंडू जातोय सिली मिड ऑनला. एक धाव मिळाली दुसरी धाव सुद्धा अगदी सहज पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से सागर बढ़ता है. परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय 1-1 2-2 धावा जोडून आपल्या टीम साठी आपण पाहू शकतो तर एक चांगला माफक असं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न नक्कीच या 2 बॅटर्सचा असेल. त्यात दाखल झालेले जे खेळाडू आपण पाहिले आणि त्यांच्याकडून आपण पाहू शकतो ना की चांगलं क्रिकेट अपेक्षित असेल या वेळेला. निलेश यांना चांगलं फटकेबाजी सुद्धा करावी लागेल चांगले गुड हिट लगावे लागतील परंतु तसं काही होत असताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावे लागेल रुतेशचं कारण की त्याने या षटकामध्ये 3 बॉल फेकलेत आणि 2 धावा आणि 1 विकेट मिळवला गेलाय. म्हणजेच आधी उल्लेख केला होता ना ज्याप्रमाणे मी की मग कमबॅक गोलंदाजी आणि ती कमबॅक गोलंदाजी मात्र इथून होते रुतेशच्या माध्यमातून. शॉर्ट पिच होता पुन्हा एकदा आपण पाहू शकतो शॉट अनडिफुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चेंडूने दिले फिल्डरला हुलकावून फायदा झाला मोठा आणि नक्कीच चेंडू वेगाने निघून गेला बॉडी लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी मिळाला हा चौकार. टीमच्या टोटल मध्ये चौकारानं भर पडली आहे. 31 धावा पूर्ण झाल्या आहेत. रुतेशाचं षटक पाहिलं आपण तर महत्वपूर्ण राहिलाय परंतु या षटकाला सुरुवातीचे काही चेंडू आपण पाहिले तर नक्कीच चांगल्या प्रकारे इकॉनॉमिकल राहिले परंतु थोडस चौकार पडल्यानंतर ते इकॉनॉमिकल राहणार नाही असं दर्शवू शकतो कारण की जर इथे आणखी एक मोठा फटका आला तर आणि डॉट आला तर मग इतर म्हणेन मग ठेवू शकतात की इकॉनॉमिकल हे षटक. मोठा फटका आहे हवेत फिल्डर होते तिथे अगदी हातामध्ये हा झेल सोप्या पद्धतीने मात्र विसावलाय आणि इथे विकेट डाऊन झाली. महत्वपूर्ण आणखीन एक चौथा धक्का धाव फलकावर 31 धावा. जवळजवळ आपण पाहिलं तर षटकाचा जर उल्लेख करायचा झाला तर मग षटकामध्ये चेंडू पाहिले तर 5. नवीन बॅटर सदानंद वळवी ब्रदर्स भरपूर पाहायला मिळत आहेत. तसेच आपण बघितलं की आमचे अंपायर सुद्धा विकास वळवी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईक अंपायर जे नागल्याचे प्रमुख अष्टपैलू खेळाडू मंगलमूर्ती नागले टीम कडून चांगला क्रिकेट खेळत असतात. अतुल राव पाहतोय त्याला सुद्धा स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम कारखानपाडा सायमावली कारखानपाडा टीम कडून सुद्धा चांगले क्रिकेट खेळत आहेत. रुतेश शेवटचा बॉल घेऊन
शॉर्ट पिचच्या वेळेला टायमिंग तितकं प्रॉपर झालं नाहीये. फिल्डर होते तिथे, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं की 2 धावा मात्र इथून जोडल्या जात आहेत. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. 33 33 धावा फलकावर पूर्ण झाल्यात, म्हणजेच 11च्या सरासरीने ह्या धावा पूर्ण झाल्यात. 6 चेंडूचा खेळ आता राहिला आहे शिल्लक. 6 चेंडू मध्ये किती धावा इथून प्लस होतील आता पाहूया. आकाश आणि सदानंद ही जोडी आपल्या टीम साठी नक्कीच काय कार्य करते पाहूया. शेवटचा षटक असणार आहे. जवळ जवळ आपण पाहू शकतो तर आकाश चांगलं योगदान देतोय. सदानंद मी तर म्हणेन की चांगलं योगदान आणखीन द्यावं लागेल. स्ट्राईक एंड कडे आपल्याला असलेला फलंदाज आकाशाला पाहतोय आपण. पहिला बॉल आडव्या बाटण्यात एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड मोठी आहे आणि त्या मिसफील्ड मुळे आपण पाहिलं की 2 धावा मिळत आहेत. 1-2 धावांनी नक्कीच मी तर म्हणेन की धाव फलकाला चालना मिळते. त्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की क्रिकेट आहे जे चौकार आणि षटकाराच्या जोरावर जिंकला जात नाहीये, तर मग सिंगल आणि डबल या सुद्धा धावा महत्वाच्या असतात. बॉल पाहावा लागेल. समोर गाडी उभी आहे. फ्रंट लाईट बंद करा. मेन हायवे, त्या मेन हायवेवर आपण पाहतोय रोडवर त्या फ्रंट लाईट बंद करा किंवा गाडी थोडीशी फिरवा. चुकून हायवे उल्लेख झाला पण तो आपला रोड आहे. तो मेन हायवे नॅशनल हायवे क्रमांक 8 राहिला मागे. यावडील आपण पाहू शकतोय नक्कीच बाउन्स लागलाय, म्हणजे धावा घेण्याची संधी आहे. इथे आपण बघतोय ना तर ज्याप्रमाणे या षटकामध्ये सिंगल डबल झालेली आहेत. आता पण या इनिंग मध्ये आपण पाहिलं ना तर चौकार पाहिलेत परंतु षटकार पाहायला नाही मिळाला. षटकाराचा दुष्काळ आहे तो पूर्ण होईल का पाहूया. षटकाराचा दुष्काळ पूर्ण करावा लागेल फलंदाजाला, की चांगली हिटिंग आता करावी लागेल. चांगले मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. यावेळेला मी उल्लेख केला की षटकाराचा दुष्काळ, आणि नक्की तो दुष्काळ मात्र समाप्त झालाय. आणि पाहतोय आपण काय ताबडतोब मोठा फटका ठोकलाय षटकार, आणि या षटकाराने टीमची टोटल आपण पाहिली आहे पोहोचली गेली आहे 43च्या घरामध्ये. आकाश याला पाहतोय आपण चांगली खेळी करत असताना पाहायला मिळत आहे. 20 धावसंख्येवर खेळतोय आपल्या टीम साठी एक महत्वपूर्ण बॅटिंग करत असताना. 43 धावा फलकावर. 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. आकाश यांना आणखीन असेच काहीतरी फटके नक्कीच खेळावे लागतील. एक चांगला फिनिशरचा रोल कंप्लीट करावा लागेल. हो यावेळेस पाहिला झोन मध्ये रिच मध्ये चेंडू होता, परंतु आपण पाहू शकतोय यावेळेला आपण पाहिला तर नक्कीच डॉट चेंडू. फटका आहे हवेत, जेल ड्रॉप. आणि पाहिला पण धावा 2. तिसरी मिळेल का? तिसरी सुद्धा मिळेल, परंतु पूर्ण झाली आहे. पंच स्थिर होते. डिसिजन मात्र नक्कीच नॉट आउट दिला आणि त्यामुळेच
इथे पाहतोय आपण तर फलकावर पूर्ण झालेले आहेत 46 41 धावा 47 धाव्यांचं लक्ष असेल आणि मग 47 धावांचा पाठलाग हा पूर्ण करावा लागेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग इकडे स्पोर्ट्स बेलकडे या टीमला बाबूला बॉईज टीमच्या सोबत मात्र कोणता संघ इथून जोडला जाईल, कोणता संघ आपण पाहिलं चांगलं क्रिकेट खेळून पुढे येत असताना पाहायला मिळेल. पुढील मॅच महत्वाची राहणार आहे मित्रांनो. दोन्ही टीमने तयारीत राहायचं आहे कारण की आपण पाहणार आहोत की सेकंड राऊंड झाल्यानंतर नक्कीच मग तुम्ही टॉसच्या तयारीमध्ये राहायचं कारण की ज्या वेळेला आपण इनिंग होत असते ना तेव्हा भरपूर काही कर्णधार असतात त्यांना कॉल द्यावे लागतात. तर इथे आपण पाहणार आहोत आई भवानी ब्राह्मणगाव टीमचं हे चॅलेंजिंग टोटल आहे आणि ते चॅलेंजिंग टोटल मात्र कशाच प्रकारे मात्र आपण पाहतो स्वीकारण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. आज आपण पाहू शकतो 4 जानेवारीचा दिवस, या स्पर्धेचा तिसरा दिवस, पहिला दिवस आपण पाहू शकतो तर एक जबरदस्त राहिला. या विभागातील संघ खेळताना पाहायला मिळाले आणि त्या संघांमध्ये आपण पाहिलं तर शेवटचा जर मॅच आपण पाहिला तर प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा विरुद्ध आपण पाहिला होता सोनसरी स्पोर्ट्स तांबड माळ आणि त्या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय तर सुरुवात प्रो स्पोर्ट्स टीमची खराब झाली होती परंतु प्रो स्पोर्ट्स टीम अजित घरत याची खेळी आपण पाहिली तर त्या खेळीच्या जोरावर एक सन्मानजनक डाव फलक म्हणजे ज्या वेळेला परिस्थिती आपण पाहिली ती 2 षटकामध्ये 12 धावा झाल्या होत्या प्रो स्पोर्ट्स लाईनपाड्या टीमच्या. परंतु जिथून आपण पाहिलं अजित आले होते परंतु त्याने एक अशी इनिंग खेळली होती त्यांनी 8 चेंडूमध्ये जवळजवळ 22 धावा म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावांची लयलूट केली आणि एक सन्मानजनक टोटल म्हणजे 31 पर्यंत घेऊन गेले आणि त्यानंतर फाईट केली गेली. परंतु त्यानंतर आपण पाहिली ना तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार या टीमची परिस्थिती आपण पाहिली आहे तर त्या 2 षटकामध्ये भरपूर बिकट केली गेली होती. परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिला तर मग मॅचला नक्कीच पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही असे चेंडू होते तिथून मोमेंटम मात्र चेंज झाले. शेवटच्या 8 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तब्बल 22 धावा हवा असताना मात्र आपण पाहिलं तर तो सामना सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या टीमने एक चेंडू राखून म्हणजे शेवटच्या 2 बॉलमध्ये 6 धावा हव्या असताना आपण पाहिलं तर षटकार ठोकून मात्र आपण पाहिलं तर तिथे एक बॉल शिल्लक ठेवला आणि तो सामना जिंकला. सुपर 4 मध्ये आला. कालचा दिवस आपण पाहिला शेवटचा मॅच रंगला गेला होता. युक्ते 11 वालाईपाडा विरुद्ध आपण पाहिली होती तर न्यू स्टार मडवीपाडा. ती सुद्धा मॅच खूप रोमहर्षक राहिली. जवळजवळ इझी मॅच होती. एकही विकेट गमावली नव्हती मित्र म्हणेन जवळजवळ. त्यानंतर मग सिच्युएशन असं होतं की जवळजवळ 8-9 असं सिच्युएशन होतं आणि तेव्हा विकेट डाऊन झाली आहे आणि तिथून एक विकेट डाऊन झाल्यानंतर आपण पाहिलं ना मग जणू काही नजरात लागली. 6 चेंडू मध्ये मग आपण पाहिलं तर मग सिच्युएशन निर्माण झाला होता 9 धावांचा आणि ते 9 धावांचं मग सिच्युएशन आपण पाहिलं तर शेवटच्या एक बॉल 3 वर आली. त्यानंतर आपण पाहिलं की एका बॉल मध्ये नक्कीच आपण पाहू शकतो म्हणजे एक बॉल 3 तिथे वाईट आला. मग एका बॉल मध्ये आपण पाहू शकतो की 2 धावा हव्या होत्या. फलंदाज आकाश होते स्ट्राइक एंडकडे, अक्षय होते अक्षय काटे. त्याने एका बॉल मध्ये 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये इनफिल्डच्या वरून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी सहज पॉइंटला झेल सोपवला आणि हताश झाले निराश झाले आणि त्या स्पर्धेतून बाद झाले आणि 7 नशिबाची मिळाली वडीपाडा टीमला आणि क्वालिफाईड सुपर 4 मध्ये झाले. पहिला बॉल पाहतोय आपण उडवलाय परंतु फिल्डर लांब राहिलेत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. धावा मात्र मिळतील इथे. रनिंग बिटवीन द विकेट हा विषय गंभीर राहिला प्रत्येक संघाचा परंतु इथे चांगला राहिलाय. 3 धावा पहिल्याच बॉलवर जोडल्यात. रवी ठालकर आणि सचिन गोरे हे 2 फलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर अर्जुन आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण पाहिलं तर स्ट्राइक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतील रवी तालकर यांना आपण पाहू शकतो की सलामीला आलेले खेळाडू आहेत. फक्त सलामीला येणं सगळ्यात मोठी गोष्ट नसते तर सलामी वीर येऊन सलामी वीराची भूमिका पूर्ण करणं सगळ्यात मोठी बाब असते क्रिकेटमध्ये. शॉर्ट पिच होता आडवा बाटनक चेंडूला खेळला गेला होता. लॉंग ऑनचे खेळाडू पुढे सरसावले. तत्पूर्वी आपण पाहिलं की जोखीम मात्र घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये.
एक धाव इथून जोडली आहे, टीमची टोटल मध्ये भर पडली आहे. आपण पाहतोय तर टीमची टोटल झाली 4 धावा. लक्ष आहे 47 धाव्यांचा, 47 रन्स. आणि ते पूर्ण करायचं आहे तर मग एक सूझबूझ भर क्रिकेट खेळावं लागेल. चांगले प्रॉपर क्रिकेटिंग शॉट लगवावे लागतील. यावेळेला मिस टायमिंग झालाय. कॉटन बॉलची संधी अर्जुन साठी आहे आणि ती पूर्ण केली अगदी सहज. मात्र आपण पाहू शकतोय ही कॅच पकडली आहे आणि पहिला मोठा धक्का मात्र दिलाय. इथे आपण पाहिलं तर टीम एकविरा स्पोर्ट्स बेलकडीला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल यांचा उल्लेख करायचा झाला तर तिसऱ्या क्रमवारीमध्ये येत आहेत. भारतीय टीम साठी सुद्धा आपण पाहिलं होतं तिसऱ्या क्रमवारीमध्ये येऊन अनेक वेळा चांगलं क्रिकेट खेळलं KL राहुल याने. परंतु हे राहुल आपल्या टीमसाठी एकविरा टीमसाठी कशा प्रकारचा क्रिकेट खेळतील. अर्जुन यांचा बॉल नक्कीच. अर्जुन यांनी आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात परंतु एक विकेट मिळवून दिली आहे आपल्या टीम साठी. प्ले आणि मिस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं तर फुटवर्कचा मुवमेंट नाही आहे. उभ्या उभ्या हा शॉट मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मग चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मिलाप नाही झाला आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू नॉनस्ट्राइक एंड कडून आपण पाहिले खेळाडू आले, सल्ला दिला त्याने. मिड विकेटला खेळला जातोय आडव्या बॅटच्या सहाने. जोपर्यंत फील्ड केलं जाईल तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप तितकं चांगलं नाही आहे पण आपण पाहिलं की 2 धावा मात्र मिळाल्या. एक्स्ट्रा मिळवल्या असत्या तर चांगला आपसमध्ये तालमेल आणि व्यवस्थित जर नजर असती दोन्ही खेळाडूंची तर त्यांची टोटल आपण पाहिली तर पोहोचले गेले 6च्या घरामध्ये. रफी आणि राहुल ही जोडी पाहते आपण. राहुल स्टॅक अँड कडे लॉंगांच्या दिशेने खेळला फटका पाहिलं. फिल्डर आहेत तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. सिंगल डबल वर भरपूर फोकस केला गेलाय या संघानं आतापर्यंत. 2 टीमची टोटल आपण पाहिली आहे पोहोचली गेली आहे 8च्या घरामध्ये. विकेट एक डाऊन झाली आहे. लक्ष आपण पाहिलं तर 47 धाव्यांचा म्हणजे पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या उपबदल्यात बनवलेल्या आपण पाहिल्या 8 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 39 या धाव्यांची. डेफिनेटली आपण पाहिलं आस्किंग रन रेट इथून वाढलंय. कमी करायचं असेल तर या दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार ठोकावे लागतील जर तुम्हाला मॅच जिंकायचं आहे. तर हा मॅच नक्कीच दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग फिल्डिंग करणारी टीम आई भवानी ब्राह्मणगाव टीम जर जिंकण्याचा प्रयत्न करते तर मग जी अडचण नक्की थोडी निर्माण केली आहे ती मोठी करायची असेल तर दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा नक्कीच चांगली विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. परंतु तसं काही घडते या मॅच मध्ये या मैदानाच्या आतमध्ये पाहूया. पहिलाच बॉल पाहिला आपण बॉलिंग ट्रॅक वर आलेला गोलंदाज आपण अजयने पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन केली आहे. रवीला मात्र परतावं लागतंय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर वर्चस्व दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट टेकर पडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो कारण पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर आपण पाहू शकतो ना की इथून मग बॅटिंग करणारी टीम पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनेल. आपल्या टीमसाठी मोस्ट रनरर्स म्हणजे जास्त धावा करणारा खेळाडू कोणता ठरेल कारण की जो जास्त धावा करेल तोच नक्कीच आपण पाहू शकतो आपल्या टीमसाठी चांगलं करेल. ते चांगलं कार्य करावं लागेल कारण की पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहू शकतो की भरपूर चांगल्या धावा आपण पाहिल्या होत्या
भरपूर चांगला क्रिकेट खेळला गेला होता. प्रत्येक संघात प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन इतर माने थोडं थोडं मिळून मात्र चांगलं झालं, कारण की 4 षटकामध्ये 46 पर्यंत त्यांना पोहोचण्याची संधी मिळाली, परंतु 47 पर्यंत पोहोचायचं तर मग तशाच प्रकारचं थोडं थोडं सहकार्य प्रत्येक बॅटरला द्यावं लागेल, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन योगदान. आणि ते योगदान आपण पाहिलं तर मिळालं तर कदाचित या धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. 39 धावा असतील. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. जयराम, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आल्या आल्या एका अनोख्या अंदाजामध्ये आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला. अनोखा अंदाज म्हणजेच आपण काय तर स्विच म्हणतो त्याला, रिव्हर्स म्हणतोय, आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की पहिला चेंडू फेस करत असताना एक चांगल्या खेळीची निशाणी असते की मग उल्लेख करतोय की पहिला चेंडू फेस करत असताना एका चांगल्या खेळीची निशाणी असते की पहिला बॉल असतो ना तो मिडल ऑफ द बॅट, म्हणजेच पहिला बॉल बॅटमध्ये नक्कीच कॉन्फिडेंटली घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आत्मविश्वास जागृत होतो आणि त्यांना स्वतः वाटते की यस आपण चांगल्या टचमध्ये क्रिकेट खेळू शकतो. परंतु इथे तसं दर्शवलं नव्हतं. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच थोडासा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, दुसरा चेंडू आपण पाहिला तर मग बिग हिट करण्याचा प्रयत्न, तोही डॉट झाले. यावेळेला पाहावं लागेल हा गतीने फेकलेला चेंडू आहे, परंतु दिशेवरचं तितकं चांगलं कंट्रोल नाहीये. तेच प्रमुख कारण एक्स्ट्रा रन्स म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा मात्र मिळतोय. डेफिनेटली एका व्हाईट न टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. टीमची टोटल 9 या आकड्यावर मात्र आपल्याला जात असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं हे ऑन आहे. बस टायमिंग आहे. खाली क्षेत्र फिल्डर पुढे आले, बाउन्सने कलेक्ट केलाय, परंतु फायदा मिळेल का तितका नाही. जवळ विश्लेषण करतोय आपण तर या इनिंग मध्ये आपण काय शोधतोय तर फिल्डिंग करणारी टीम धावा शोधतोय, परंतु बॅटिंग करणारी टीम आपण पाहिला तेच फिल्डिंग करणारी टीम विकेट शोधते आणि इथून आपण पाहिलं बॅटिंग करणारी टीम काय शोधते तर बाउंड्री शोधते. ते मिळत नाहीयेत. डेड बॉलचा इशारा. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर एकीच चौकार आलेला नाहीये, एकीच षटकार आलेला नाही. एकीच बाबूशाह नेहमीच हेच म्हणत असतात की मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद और बल्लेबाज सिक्सर कब लगाएंगे क्या ओव्हर खत्म होने के बाद. तर नाहीये. इथे आपण पाहू शकतो की डॉट बॉलच येताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की मॅच 13 मध्ये 37 म्हणजे एक बॉल नुकताच डॉट झालाय, त्यामुळे 13 चेंडू असते आणि 37 धावा इथून हव्या असतील. आणखीन एक डॉट, 12 चेंडू आणि 37 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या असतील. आपण पाहतोय जय गणेश गवळीपाड्याच्या माध्यमातून रंगलेला क्रिकेटचा महासंग्राम. आज तिसरा दिवस 2 प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या समोर लढत असताना पाहायला मिळतात. एक संघ जर आपण पाहिला या कामड विभागात आपल्याला पाहायला मिळतोय, दुसरा संघ आपण पाहिला तर नक्कीच मग भिवंडी विभागातून विलांग करणारा, म्हणजेच जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग ब्राह्मणगाव म्हणजे वसई विभागातील संघ, भिवंडी विभागातील संघ. परंतु वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना आपण पाहिलं तर या मैदानावर चांगल्या पद्धतीने एकमेकांना लढत देत असताना पाहायला मिळतात या जय गणेश चषकामध्ये. 2 षटकं समाप्त झाली आहेत. सुरुवात तितकी ठोस मिळाली नाही. 10 धावा 2 गडी गमावलेत. 12 चेंडू असतील आणि 37 धावांची गरज आहे. पाहतोय आपण रोहित कोम बॉलिंग ट्रॅकवर, काल विकास कोम याला षटकार. नक्कीच कालच्या दिवसामध्ये टिवरीच्या मैदानावर 6 पडले. इथे काय घडलंय, फलंदाज बाद झालाय. चेंडूला सोडून देण्याचा नक्कीच विचार मनामध्ये आला, पण तो विचार मात्र चुकीचा ठरला आणि हा विचार घातक ठरलाय आणि फलंदाज बाद. पाहू शकतो आपण कशा पद्धतीने फलंदाज बाद झालाय. तर ऍक्शन रिप्ले
ओ यावेळेस काय घडलं तर नक्कीच चुकीचं डिसिजन होतं ते म्हणजे फलंदाजच. कारण की तो जर आपण पाहू शकतो की चेंडूला सोडून देण्याचा त्याने जे डिसिजन घेतला आणि तिथे जाता चेंडू अगदी यष्ट्यांना स्पर्श करून गेला परंतु गेला तर गेला तेव्हा बेल्स डाऊन झाली आहे आणि मग बेल्स डाऊन झाले तर यस ऑफकोर्स OUT आउट तर व्हावंच लागेल आणि तेच होत असताना म्हणजेच चुकीचा निर्णय म्हणावा लागेल फलंदाजाचा आणि तो मात्र घात करून जात असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आता त्यांच्या जागेवर येतील खेळण्यासाठी अविनाश. अविनाश आले परंतु मी करणार आहे या संघाचा विनाश. पहिल्या बॉलवर जी चर्चा केली होती ना कि मेहंदी रंग जाती है सूख जाने के बाद लेकिन सिक्सर अब आएगे अविनाश आने के बाद आणि अविनाश आलाय आणि सिक्सर ठोकलाय आणि सिक्सर ठोकल्यानंतर टीमची टोटल मध्ये भर पडली आहे 16 धावा. 10 चेंडू आणि 31 धावा. पुन्हा एकदा पाहिलं आपण फटका आक्रमक आहे आणखीन मोठा फटका आहे षटकार क्रमांक 2. क्या बात आहे. अविनाश विनाश करण्याच्या अंदाजाने मात्र आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. नुसता दाखल झालाय नाहीये तर दखल सुद्धा विरोधी संघाची मात्र त्याने घेतली आहे. ताबडतोब 2 मोठे बिग हिट त्याने लगावले आहेत. 9 चेंडू आणि 25 धावा. आता इथून आव्हान असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. ज्याप्रमाणे आता पाहिलं पण तर मग चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये 2 बॉल मध्ये 2 षटकार कदाचित तिसरा येईल का. षटकार क्रमांक 3 षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण होत असताना पाहायला मिळेल का. गोलंदाजावर थोडस दडपण पडलंय इथे रोहित वर अटॅक झालाय आक्रमण झालाय. या आक्रमणाचं मात्र पण पाहिलं प्रत्युत्तर मिळेल काय. एका बाजूने ऍक्शन आपल्याला पाहायला मिळालंय परंतु रिएक्शन पाहू शकतोय काय की पुन्हा एकदा ऍक्शन वर डबल ऍक्शन होईल. धमाका हुआ तो दबाल धमाका. यावेळेस पाहतोय आपण हा चेंडू थोडा स्टंपच्या जवळ फेकलाय. गुडलँड स्पॉट वर आपण पाहतोय पिचिंग केली. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला जे एक सटीक लाईन आणि लेंथ याच्यासाठी आपण पाहिलं तर भारतीय टीम मध्ये नेहमीच एक माहिर खेळाडू आपण पाहिलं तर त्याचं नाव पुढे नेहमीच येताना पाहायला मिळायचं मिस्टर भुवनेश्वर कुमार. त्याची आठवण जरूर होताना पाहायला मिळाली. फोर्स केला ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूवर पॉवरफुल हा स्टॉक एक्झिक्यूट केलाय. फिल्डरच्या हाताला स्पर्श करून आपण पाहतोय चेंडू बाउंड्रीच्या बाहेर तर निघालाय परंतु पंचांच्या इशाऱ्याची पाहतोय वाट आणि यस ही वाट आली आहे दाखवून दिले. हा षटकार आहे. या षटकाराने आपण पाहू शकतोय टीमच्या टोटल मध्ये बदलाव मोठा होताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल पोहोचली आहे 28च्या घरामध्ये 7 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज असेल. वाह क्या बात है. अविनाश अगदी मोक्याच्या क्षणी आलाय. आपण पाहिलं 28 धावा 7 चेंडू 19 धाव्यांची गरज आहे. हो हा बॉल खूप महत्वाचा होता मित्रांनो कारण की या बॉलवर एक आणखीन एक्झिक्यूट केला असता बिग हिट तर मग थोडं समीकरण आहे ते कमी केल्यामध्ये यश मिळालं असतं परंतु असतं आणि आहे फरक तर भरपूर आहे तोही जाणून आला दिसून आलाय. आता फरक 6 चेंडू आणि 19 धावा इथे सुद्धा मोठा आहे परंतु तो फरक मात्र आपण पाहिला तर नक्कीच पूर्ण होईल का. ज्याप्रमाणे आपण पाहतो की 6 मध्ये 19 धावा. कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणताय तर 3 चांगले चेंडू निवडा तुम्ही. 3 चांगल्या चेंडूवर 3 मोठे सिक्सर लगावा म्हणजे 18 धावा येतील आणि मग एक सिंगल येऊ शकतोय. तसं सुद्धा काम बनेल किंवा तुम्ही आपण पाहू शकतो मॅच जिंकायची आहे तर मग 5 चौकार इथे आले तरी सुद्धा इझिली होऊ शकतोय. पण इथे चर्चा होताना पाहायला मिळते चर्चा मोठी रंगली आहे कारण की निर्णायक राहिलेले 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये तब्बल पूर्ण करायच्या आहेत 19 धावा. न कद बड़ा न पद बड़ा जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा हो वही होता है सबसे बड़ा. या वेळेला आपण पाहू शकतोय की कोण मात्र बडा होईल. या वेळेला आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची 6 चेंडू मध्ये आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 19 धावा कंप्लीट करायची आहेत
तर मग 6 चेंडू मध्ये विश्लेषण करायचं झालं तर मग गोलंदाजाशी चर्चा केली आणि गोलंदाज कोणता निवडलाय? साईनाथ. साईनाथ नडगे. 19 धावा 6 मध्ये. या हाय व्होल्टेज वाल्या मुकाबल्यामध्ये नक्कीच हा मॅच कन्वर्ट होत असताना पाहायला मिळते, कारण की मॅच मात्र मित्र म्हणून अविनाशने ऑन केली आहे. अगदी मोक्याच्या क्षणी येऊन फटकेबाजी करून मॅच मध्ये आणलंय. त्याप्रमाणे पण पाहिलं तर बेळकडी टीमला हो यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मित्र म्हणेन चुकीचं. नक्कीच हा फटका होता. हळू खेळला मित्र म्हणेन. मोठा फटका खेळला असता तर चौकार कदाचित मिळाला असता, परंतु इझिली खेळण्याचा प्रयत्न आणि मॅच कठीण केली या फलंदाजानं. परतत असताना म्हणजेच मित्र म्हणून की एक चेंडू खराब केला. मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळतील फलंदाज रोहित. पाच चेंडू 19 धावा. असं म्हणतात ना की आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आणि या मॅच वर कोणाची राहील हवा. रोहित आलेत परंतु शर्मा बनावं लागेल त्यांना. परंतु हा बॉल खराब आहे. व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलने मात्र एका धावेचं मार्जिन ते कमी होत आहे. 18 धावा आता हव्या असतील इथून. शॉर्ट पिच मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी. इथे पाहिले तर विकेट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. दुसरी विकेट मात्र आपण पाहतोय इथे गमावली आहे. मॅच आपण पाहिली आहे तर अविनाशने ऑन केली, परंतु काही बॅटर्सने आपण पाहिलं ना तर मग इथून ते बंद करण्याचं काम केलंय. कारण की उमेदची किरण जागृत करणारा खेळाडू अविनाश, त्याला स्ट्राईक एंड कडे आणायला हवं होतं. जर तुमचा हा एक पॉझिटिव्ह विचार असायला हवा होता, परंतु तो पॉझिटिव्ह विचार दिसला नाहीये. प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून गणराज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. जवळ आपण पाहिलं म्हणजे एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आली आहे. म्हणजे राहिलेले चेंडू असतील आता 4. या 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी असतील गरज ती म्हणजेच 18 धाब्यांचे. 4 मध्ये जर चेंडू आहेत ना तर मित्र म्हणेन एक सोडा तुम्ही 3 निवडा. 3 मध्ये 3 सलग षटकार. मॅच मात्र तुमच्या हातामध्ये येईल. मग अविनाशला स्ट्राईक दिली जाईल का? या बॉल वर्ग चित्र काय घडेल की विकेट मिळेल की डॉट मिळेल? डॉट आलाय. म्हणजेच अविनाश नॉन स्ट्राईक एंडकडेच राहणार आहे. आता मग अविनाशला काही नाही, जे काय आहे ते म्हणजेच गणराजलाच करायचं आहे. कारण की 3 आणि या 3 बॉल मध्ये तुम्हाला 3 मोठे बिग हिट ठोकावे लागतील. 3 षटकार. ड्राईव्ह केलाय. धाव मात्र 1 मिळेल, जास्त नाही. मॅच आता पाहिलं आपण तर मग लांब राहिली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण की 2 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स बेलकडे टीम कुठेतरी मित्र म्हणेन की सकारात्मक विचार तो थोडा पाहायला नाही मिळाला. आणि तेच कारण आता बॅकफुटला आपल्याला जात असताना पाहायला मिळते. 16 धाव्यांची गरज पाहते आपण आणि चेंडू शिल्लक 1. आणि ब्राह्मणगाव टीमचं कौतुक करावं लागेल, कारण की त्यांनी टॉस जिंकून ज्याप्रमाणे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय यशस्वी होताना पाहायला मिळाला. फटका हवेत परंतु सेफ लँडिंग झालाय. आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर धाव मात्र घेतली नाहीये. त्यामुळे आपण पाहिलं कंपल्सरी चेस म्हणजे 16 आणि मग 16 धाव्याने मात्र आपण पाहिलं तर इतके मोठा विजय मिळवला या मॅच मध्ये. मॅच मध्ये आपण पाहिलं तर आईभवानी ब्राह्मणगाव टीमचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि दुसऱ्या राऊंड मध्ये मात्र प्रवेश या टीमने मिळवलाय. आणि आता मात्र त्यांचा सामना होणार आहे तो म्हणजे बाबोळा बॉईज. बाबोळा या संघाच्या सोबत. तर बाबोळा बॉईज टीम चे संघनायक असतील त्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस सुद्धा आपण करणार आहोत. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक.